चलो स्टार्ट करूया. पण लास्ट लेक्चरमध्ये सबस्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग काही क्वेश्चन आपण सॉल्व केले होते. सो त्याच बेसवर आपल्याला पुढचे काही क्वेश्चन पाहिजे आहेत. फक्त सबस्टिट्यूशन कधी करायचं हेही माहीत असणं गरजेचं आहे. पण आता याच्यात जसं कॉस इन्व्हर्स इथे 1 - x² अंडर रूटमध्ये दिलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण असे काही क्वेश्चन सॉल्व केलेत की इथे साईन कॉसची टर्म होती आणि इथे कॉस इन्व्हर्स आहे, तर इथे ॲटोमॅटिकली ट्रिग्नोमेट्रीचं बेस आपण सॉल्व करून साईन किंवा कॉस भेटला होता. पण आता इथे साईन कॉस नाहीच आहे, 1 - x² आहे. आता 1 - x² म्हटलं तर त्या एक्सच्या जागी अशी काहीतरी ट्रिग्नोमेट्रीची टर्म पुट करावं लागेल की इथे एकतर साईन किंवा कॉस आला पाहिजे. कॉस इन्व्हर्स आहे तर इथे साईन कॉस आला तरच त्याचं सोल्युशन पॉसिबल आहे. तर 1 - x² असेल तर जनरली त्याच्यात सबस्टिट्यूट काय करणार किंवा अजून काही पुढचे क्वेश्चन आहे. जसं आता इथे 1 + t² आहे, तर सबस्टिट्यूशनचे काही रूल्स आपण स्टडी केले होते. ते रूल्स मी एक वेळेस पुन्हा रिकॉल करतो आहे. पण एवढ्या पॉसिबिलिटी आहे सबस्टिट्यूशनच्या. जर क्वेश्चनमध्ये 1 + x² असेल, 1 + x² म्हटलं तर हा फॉर्म्युला काम करतो. 1 + tan² थीटा जो असतो sec² थीटा. 1 + tan² थीटा = sec. पाहता इथे प्लस आहे तर हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे याच्यावरनं काय समजतं की एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय घेतली पाहिजे, x = tan थीटा आपण पुट करू शकतो. सेकंड अजून एक पॉसिबिलिटी आहे, 1 + cot² पण मी पुट करू शकतो. cot² घेतला तरी पण तो cosec² राहतो, म्हणजे इथे तोही चालेल. पण कॉडपेक्षा टॅन सिम्पल आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये जर अंडर रूटमध्ये 1 + x² आला असेल तर सबस्टिट्यूशन फिक्स आहे. सेकंड 1 - x² आला असेल तर दुसरी पॉसिबिलिटी 1 - cos² थीटा, याचा आन्सर असतं sin² थीटा. किंवा अजून एक पॉसिबिलिटी दुसरी, और 1 - cos² थीटा हा असतो साइन. 1 - cos² थीटाच्या जागी त्या sin² थीटा, याचा आन्सर असतं cos² थीटा. मग ह्या दोघांपैकी काही आपण पुट करू शकतोय. 1 - x² म्हटलं तर 1 - cos², 1 - sin². म्हणजे याच्यावरनं काय समजतंय की एक्सची व्हॅल्यू आयदर तुम्ही sin थीटा घेऊ शकतायत और cos थीटा घेऊ शकता. आता हे पण डिपेंड करतं क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय. आत्ता आपण जो क्वेश्चन पाहिला तो असा होता, e⁻cos 1 - x². आता ऑब्झर्वेशन करा, 1 - x² म्हटलं तर इथे कॉस इन्व्हर्स आहे, तर इथे आपल्याला कॉस आला तर लवकर आन्सर येईल. कॉस येण्यासाठी 1 - cos² घेणार की 1 - sin² घेणार, 1 - sin² घेणार, कारण की त्याचा आन्सर मग cos थीटा होऊन जाईल. बरोबर तो कॅन्सल होईल. तर हे बेसिक रूल आहे, फक्त ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर 1 - 2x². 1 - 2x² म्हटलं तर हा पण फॉर्म्युला आहे, 1 - 2 sin² थीटा. हा फॉर्म्युला आहे cos 2 थीटाचा. म्हणजेच असं स्ट्रक्चर आहे तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू साईन घेणार. सो x = काय असला पाहिजे, साइन थीटा. सेम थिंग 2x² - 1 हा पण फॉर्म्युला आहे डबल अँगल cos 2 थीटाचाच. तो आहे 2 cos² थीटा -1. जर एक्सच्या जागी कॉस घेतला तर हा फॉर्म्युला काम करेल, म्हणजेच cos थीटा येईल. तर याचा आन्सर काय असणार आहे, किंवा एक्सची व्हॅल्यू त्या केसमध्ये काय घ्यायची आपल्याला, cos थीटा. आणि लास्ट स्ट्रक्चर आजचा आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे हे ऑलरेडी आपण काल सॉल्व केला आहे. आजच्या क्वेश्चनमध्ये हे स्ट्रक्चर यूज करायचं. 1 - x, 1 + x आला तर याच्यात हे फॉर्म्युले काम करतात. 1 - cos 2 थीटा, 1 + cos 2 थीटा. एक तर 2 थीटा घ्या किंवा थीटा फक्त, म्हणजे डबल अँगल किंवा हाफ अँगल, दोघांपैकी काही यूज केलं तरी पण चालेल. पण जनरली हाफ अँगलपेक्षा डबल अँगल सिम्पल आहे, कारण की हे बऱ्याच वेळेस आपण यूज करतो. सो 1 - cos 2 थीटा याचा आन्सर असतं 2 sin² थीटा, आणि हा आहे 2 cos² थीटा. आणि हे पण स्क्वेअर रूटमध्ये आलं आहे, म्हणजे हा काय झाला, 2 कॅन्सल, sin² / cos², tan². डायरेक्टली अंडर रूटमध्ये tan² येऊन जाईल, अंडर रूटच्या बाहेर tan झाला आणि त्याच्या बाहेर tan इन्व्हर्स दिलेला असेल, मग हे सॉल्व करता येईल. सो लास्ट लेक्चरमध्ये हे स्ट्रक्चर आपण हाफनी सॉल्व केलं. तर हाफ घेतला असता तरी ते θ/2 आलं असतं. सारखं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. नाव क्वेश्चन आता हे जे पॅटर्न आहे ऑलरेडी आता ह्यासारखे काही क्वेश्चन आपण सॉल्व केले होते. हे काही क्वेश्चन्स होते, जसं हा क्वेश्चन सॉल्व केला होता, हा सॉल्व केला आहे. हां, हे स्ट्रक्चर ऑलरेडी बोर्डच्या अकॉर्डिंग पण सॉल्व होतं. इथे 1 - 2x² आहे, काय पुट केलं पाहिजे, 1 - 2 काय फॉर्म्युला, cos² की sin², sin². म्हणजे इथे काय घेणार, साइन.
इथे 1 + x² म्हटलं तर टॅन. सो याच्यात हे सॉल्व करताना टॅन घेतला होता आणि ही टर्म सॉल्व करताना साईन घेतली होती. हे सर्व ऑलरेडी तुमच्याकडे सोल्युशन किंवा हे बोर्डच्या अकॉर्डिंग पण आपण सॉल्व केलं होतं किंवा त्यासारखा हा क्वेश्चन होता. इथे पण 1 + x² आहे, 1 + x² आहे. तर यामध्ये 1 + x² असेल तर 1 + x साठी आत्ता सबस्टिट्यूशन पाहिलं आपण, टॅन पुट करतो. तर त्याच्यानुसार हे स्ट्रक्चर ऑलरेडी आपण सॉल्व केलेले आहे सर्व काही. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन हे स्ट्रक्चर आत्ता आपण पाहिलं अंडररूटमध्ये 1 - x 1 + x. नाव काय पुट केलं पाहिजे? पुट x = cos θ किंवा cos 2θ. आता मी cos 2θ ने घेतोय, सारखं स्ट्रक्चर आहे. पण cos घेतला, y = sin² cot इनवर्स अंडररूटमध्ये 1 - cos 2θ 1 + cos 2θ. तर यांचे डायरेक्ट फॉर्म्युलेज आहे. y = sin² cot ऑफ इनवर्स अंडररूट 1 - cos. काय याचा फॉर्म्युला? 2 sin² θ आणि हा आहे 2 cos² θ. काल जे आपण सॉल्व केलं होतं हे स्ट्रक्चर, इथे θ/2 आला होता, हाफ अँगल घेतला, सारखंच आहे, काही फरक पडत नाही. नाव sin² अपॉन cos² इज अ tan². अंडररूटमध्ये tan² आहे, बाहेर येताना काय झालं? टॅन. सो y = sin² cot इनवर्स हा झाला टॅन. मी आता डायरेक्ट tan θ नोट करतोय. सो आता हे कॅन्सल होऊ शकत नाही कारण की हा कॉट इनवर्स आहे. जर हा कॉट राहिला असता तर झालं असतं, बट टॅनला कॉट बनवणं पॉसिबल आहे. दॅट इज अलाइड अँगल. सो अलाइड अँगलच्या अकॉर्डिंग y = sin² cot इनवर्स टॅनला आता आपण नोट करू शकतोय cot 90 डिग्री मायनस θ. ठीक आहे. सो याच्या अकॉर्डिंग ही टर्म कॅन्सल. बाकी राहतोय y = sin² 90 डिग्री मायनस θ. ठीक आहे. असं स्ट्रक्चर आलं आहे. तर आता ॲक्च्युली आपला क्वेश्चन हा वायवाला जो क्वेश्चन होता तो इन टर्म एक्समध्ये होता, बट इथे θमध्ये आला आहे. म्हणजे आता एक्समध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस. पहिली गोष्ट इथे पण अलाइड अँगल आलेला आहे. आत्ताच आपण नोट केलं की tan θ म्हणजे cot 90 - θ असतो किंवा cot 90 - θ tan θ. हा पण तोच आहे ना. sin 90 - θ काय राहील? sin 90 डिग्री मायनस θ. दॅट इज अ cos θ. म्हणजे हा cos θ आहे, फक्त स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. सो cos² θ आला आहे आणि आपल्याकडं काय आहे? cos 2θ आहे. काल हेच होतं, इथे cos θ होता, इथे cos θ/2 होतं, cos² θ/2 होता. सो आता याचं कन्वर्जन करायचं आहे. कन्वर्जनसाठी पाहता जनरली आतापर्यंत आपण क्वेश्चन जे सॉल्व केले, θच्या जागी ही व्हॅल्यू नोट करायचो. जर इथे मला θ नोट करायचं असेल तर cos या साईडला शिफ्ट होऊन जाईल. म्हणजे काय झाला? cos इनवर्स ऑफ x. इथे कोण बाकी राहतो? 2θ. हा 2 इथे डिवाइड झाला, म्हणजे θची व्हॅल्यू काय येते? θ येतोय cos इनवर्स x/2. जर असं सॉल्व करायचं म्हटलं तर किती कॉम्प्लिकेटेड आहे. cos². इथे आलेला आहे cos इनवर्स ऑफ x/2. आता याच्यानुसार जर पाहिलं हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. स्क्वेअरला मी असं नोट करू शकतो पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, तरीसुद्धा ही टर्म कॅन्सल होणार नाही इथे डिवाइड/2 असल्यामुळे. म्हणजे ह्या वेनी जो आतापर्यंत आपण वे यूज केला आहे त्याच्यानुसार सॉल्व करायचं म्हटलं तर तसं पॉसिबल नाही. पॉसिबल म्हणण्यापेक्षा याला सॉल्व करता येईल, मग याच्यात ट्रायंगल वगैरे यूज करता येतात. पण याच्यापेक्षा सिम्पल ऑप्शन आहे, जर आपल्याकडं cos² आहे आणि cos 2θची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे आपल्याला असा एक अर्धा फॉर्म्युला शोधावा लागेल जो cos 2θ आणि cos² कनेक्टेड आहे. म्हणजे दोघी टर्म त्याच फॉर्म्युल्यामध्ये येतात. तो फॉर्म्युला सिम्पल आहे. 1 + cos 2θ काय राहतो? 2 cos² θ. हा आहे जनरल फॉर्म्युला. ओके. सो आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी cos² हा 2 डिवाइड केला तर असं नोट करू शकतो 1 + cos 2θ /2 = काय? cos² θ. असं नोट करण्याची गरज काय आहे? कारण की cos²च्या जागी जर मी हे नोट केलं तर याची व्हॅल्यू आपल्याकडे x आहे. बस झालं आन्सर. म्हणजे हे करण्याची गरज नाही.
जर हे पाहिलं तर हे यूज करण्याची गरज नाही, यूज केलं तरी पण ते थोडं कॉम्प्लिकेटेडच आहे. सो नाव हे आपण पुट करतोय इंटू इक्वेशन 1. हे आहे आपलं 1 इक्वेशन 1. सो देअरफॉर y इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थीटा डिवाइड बाय 2. हे आलं आहे, हे लागल्यास इथे नोट करू शकतात. पुट इंटू इक्वेशन 1. सो y इज इक्वल टू 1 प्लस एक्स डिवाइड बाय 2. हा एक्स आहे, हा सिम्पल याच्या थ्रू आलेला आहे. सो याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. यालाच मी असं नोट करू शकतो 1/2 एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 1/2चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा 1 kx चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो k. हे त्याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन पण सारखाच आहे, थोडंसं मायन्यूट चेंज आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये हा जो पार्ट आहे त्याला मी डायरेक्ट ही स्टेप नोट करणार आहे टॅन थीटा, कारण की ते ॲज इट इज कॅरी करतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हे स्ट्रक्चर जे आज आपण सॉल्व करतो आहे त्याची PDF पण तुम्हाला भेटून जाईल जर इन केस काही बाकी राहिलं तर, कारण की हे कंटेंट आज कंप्लीट होणार आहे. नाव पुढचा क्वेश्चन ऑब्झर्वेशन करायचा आहे, नोट करा. प्रोसेस सेम. पुट एक्स इज इक्वल टू कॉस 2 थीटा. क्वेश्चन नोट करायचा आहे. सारखं स्ट्रक्चर आहे तर मी बाकी काही स्टेप नोट करतोय. टॅन इनवर्स सर्व काही सेम आहे, फक्त ह्यामध्ये थोडेफार पॅरामीटर चेंजेस झालेले आहेत. नाव स्क्वेअर रूटमध्ये कॉस 2 थीटा जर नोट केला तर सेम प्रोसेस 1 प्लस कॉस 2 थीटा 1 मायनस कॉस 2 थीटा. सो y इज इक्वल टू साइन 2 टॅन इनवर्स. हा डायरेक्टली आता फॉर्म्युला बनतोय 2. हा याच्यात आता फॉर्म्युला इथे प्लस असल्यामुळे प्लस स्ट्रक्चर काय येईल कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडमध्ये साइन स्क्वेअर थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा. या आधीचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये 1 मायनस होता आधी, पण इथे आता 1 प्लस आहे, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग थोडंफार चेंजेस होते. देन हे कॅन्सल. y इज इक्वल टू साइन ऑफ 2 टॅन इनवर्स. हे स्ट्रक्चर कॉटमध्ये येतं आहे. कॉस अपॉन साइन इज अ कॉट स्क्वेअर, बाहेर येताना तो झाला कॉट थीटा. ठीक आहे, असं आलं आहे. परत ह्यामध्ये हे कॅन्सल होणार नाही. सो आता हे कॅन्सल होत नाही तर यालाच आपण आलाइड अँगलच्या अकॉर्डिंग नोट करू शकतो. 2 टॅन इनवर्स. कॉटला टॅन बनवायचं असेल तर हे आहे टॅन 90 डिग्री मायनस थीटा. सेम स्ट्रक्चर. सो हे कॅन्सल. बाकी राहतोय आता याच्यात जे स्ट्रक्चर आहे साइन y इज इक्वल टू साइन 2 1 प्लस एक्स.
ठीक आहे. साइन 2 मल्टिप्लाय बाय 90 डिग्री मायनस थिटा. सो वाय इज इक्वल टू, हा जर इंटरनली मल्टिप्लाय केलं याला जसं नोट करता येईल साइन 180 मायनस 2 थिटा. इथे पहा थोडंसं चेंज झालं आहे, कालचा जो क्वेश्चन आहे त्याच्यापेक्षा मायन्यूट चेंज आहे. साइन 180 मायनस थिटा काय येईल 180, इथे राहतो मायनस म्हटलं तर काय येईल तो स्ट्रक्चर साइन 2 थिटाच राहील. सो काल जो आपण क्वेश्चन पाहिला होता त्याच्यात आणि याच्यात सेमच आहे, फक्त असं समजून घ्या काल इथे कॉस थिटा होता आणि इथे साइन थिटा आला होता, सेमच आहे. मग साईनला कॉस बनवायचं होतं, साईनला कॉस बनवायचं असेल तर त्याच्यासाठी एक सिंपल प्रोसेस आपण करू शकतो आहे. साईनला कॉस बनवायचं असेल तर आपल्याकडं असा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती राहतो 1. मग आता हा फॉर्म्युला थिटाच्या जागी मी जर एक्स घेतला तरी पण चालेल, सेमच असेल. म्हणजे आता याच्यात काय आहे रिक्वायरमेंटच्या नुसार मी याला 2 घेऊ शकतो आहे. साइन स्क्वेअर 2 थिटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थिटा हा सुद्धा 1 असतो. आता असं का नोट केलं आहे, आपल्याला साईनची जी टर्म आहे तिला कॉसमध्ये नोट करायचं असेल तर असं नोट करता येईल साइन स्क्वेअर 2 थिटा इज अ 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा. सो ओनली साइन 2 थिटा, साइन 2 थिटाला असं नोट करणार अंडर रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा. हे स्ट्रक्चर आलं आहे. हे आपण जनरल ट्रिग्नोमेट्रीचं स्ट्रक्चर यूज करून सिन्स ह्या टर्मला मी आता असं नोट करू शकतो आहे. सो याला इक्वेशन द्या, पुट इनटू इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर प्लेस केलं तर y इज इक्वल टू साइन 2 थिटाला असं नोट करणार 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा आणि आपल्याकडं कॉस 2 थिटा आहे. कॉस 2 थिटाची व्हॅल्यू काय घेणार x, म्हणजे हा काय झाला y इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बस याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि ऑप्शनमध्ये ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. हां, कालचा जर क्वेश्चन तुम्ही जो बाकी होतं लास्टची स्टेप, इथे काय होतं, इथे फक्त कॉस होता आणि इथे आपल्याकडं साईन आला होता. मग आता फक्त असं नोट करणार ना साइन थिटा काय असतं 1 मायनस कॉस अंडर रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे इथे डायरेक्टली एक्स आला असता. प्रोसेस तीच आहे. सो फायनली याचा आन्सर dy बाय dx. सांगा स्क्वेअर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 1/2 रूट एक्स. एक्सच्या जागी कोण आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणून याचा रिडेरिव्हेटिव्ह. सो याचा रिडेरिव्हेटिव्ह काय असेल -2x. तर याच्यात हा 2 कॅन्सल झाला, हेच आपला आन्सर आहे. -x डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर -x डिवाइड बाय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते पॅटर्न महत्त्वाचं आहे. जर इथे आपण हाफ अँगल घेतला असता फक्त कॉस, तर इथे सर्व हाफ अँगलच्या बेसवर स्ट्रक्चर आलं असतं. इथे आन्सर येताना साइन थिटा आला असता. सो साइन थिटाला मी असं नोट करू शकतो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 1 असतो. सो फक्त साइन थिटाला काय नोट करणार अंडर रूटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे कालचं आहे. काल आपल्याकडं कॉस थिटाची व्हॅल्यू एक्स होती, 1 मायनस एक्स स्क्वेअर हेच आलं असतं, त्याच्या बेसवर आन्सर भेटला असतं. म्हणजे इन केस जर ते ॲज इट इज नोट करायचं असेल तर एवढं चेंज करताय. ठीक आहे, पुढचं स्ट्रक्चर आहे सो आता पुढचेही काही क्वेश्चन्स आहे, फक्त पहिले क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा मग पुढचा आपण विचार करूया. जसं आता हे स्ट्रक्चर आलं आहे लॉग ऑफ ई लाईक दॅट. हे जे पॅटर्न आहेत, हा क्वेश्चन झाला किंवा हा क्वेश्चन, ह्या सर्व क्वेश्चन्समध्ये एक पर्टिक्युलर फॉर्म्युला काम करतो आहे. ठीक आहे, त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. सो याच्यात पहा आतापर्यंत जे आपण स्ट्रक्चर पाहिलं किंवा आता याच्यात ऑब्झर्वेशन करा. याच्यात जर बाहेर टॅन इनवर्स आहे तर टॅन इनवर्सचा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला असा राहतो
टॅन 2 थीटा. काय फॉर्म्युला? 2 टॅन थीटा डिवाइडमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आतापर्यंत आपण जे क्वेश्चन सॉल्व केलेत तर ह्यामध्ये स्ट्रक्चर असं झालं होतं. समजून घ्या 2x हे डिवाइड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागी काय घेतला तुम्ही? टॅन घेतला. आन्सर झाला. पण हे आता जे पॅटर्न येते त्याला मॅच करत नाही. तर याच्यात ज्यावेळेस आपण रेग्युलर बोर्डमध्ये क्वेश्चन सॉल्व केले होते हे जर मॅच होत नसेल टॅनला तर दुसरा ऑप्शन हा असतो. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू काय असतो? टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. तर क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर येते ह्यासारखं गिवन असू शकतं. जर आता हा क्वेश्चन तुम्ही पाहिला तर ह्याच क्वेश्चनला मी असं नोट करू शकतोय 5x² जो आहे त्याला 2 पार्टमध्ये आपण नोट करतो. असे 2 पार्ट सांगा ज्यांची ॲडिशन काय पाहिजे? 4x मल्टिप्लिकेशन 5x² पाहिजे. 4x आणि हा याच्यात हा 4x पाहिजे तर 5x घेणार. 5x इंटू एक्स. दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आहे आणि दोघांची सबस्ट्रॅक्शन ही आहे. आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शनच्या अकॉर्डिंग स्ट्रक्चर भेटतं. म्हणजे याच्यावरनं आता यालाच मी असं नोट करू शकतोय टॅन इनवर्स 5x मायनस एक्स डिवाइड बाय 1 प्लस 5x इंटू एक्स. चेक करा ते दिलेलं स्ट्रक्चर हेच आहे. पण आता हे जर नोट केलं तर डायरेक्टली आता फॉर्म्युला मॅच करतोय. कोणता? यालाच काय? यालाच जर आपण असं नोट करतो तर याला काय नोट करणार मग? टॅन इनवर्स 5x मायनस मायनसचा फॉर्म्युला. इथे मायनस घेतला तर चेंजेस काय असतील? इथे मायनस आला तर इथे काय राहतो? मायनस आणि इथे प्लस. तर तो मायनसचा फॉर्म्युला काम करतोय. तर हा क्वेश्चन नोट करा. मग पाहूया. पहिले क्वेश्चन नोट करा. y is equal to tan inverse 5x minus x डिवाइड मध्ये 1 प्लस 5x इंटू एक्स. ठीक आहे. याच्या अकॉर्डिंग डायरेक्ट फॉर्म्युला बनवणार. हा फॉर्म्युला बनवून जाईल. एक बाजूला हा फॉर्म्युला आणि हे पण नोट करून घ्यायचं आहे. सेकंड थिंग, ह्या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केले होते. जर तुम्ही पाहिलं तर हेच सर्व आपण असंही नोट केलं आहे रेग्युलर बोर्डमध्ये. आता पुढचं स्ट्रक्चर अजून थोडंसं वेगळं दिलेलं आहे. त्या पुढच्या जो फॉर्मॅट आहे त्याला पण ह्याच अकॉर्डिंग आपण कन्वर्ट करू शकतो. फक्त हे 2 टाईपचे फॉर्म्युले यूज होत आहे. इथे आता हा फॉर्म्युला यूज झाला. पुढचं पाहूया. नेक्स्ट पॅरामीटर प्लस टॅन इनवर्स. हे स्पेशल पॅटर्न आहे जे फर्स्ट टाईम आलं आहे. एक वेळेस समजलं तर पुढे जाऊन मग काही डिफिकल्टी असणार नाही. पण याच्यामध्ये जर मी 8 कॉमन घेतला, पाहून घ्या जरा, 8 कॉमन घेतो आहे न्यूमॅरेटर डिनॉमिनेटरमध्ये, जो कॅन्सल होणार आहे. काय बाकी राहिली ते? 3/8 प्लस एक्स आणि इथे बाकी राहतो आहे 1 मायनस 3/8 इंटू एक्स. इंटू एक्स. चेक करा आता जरा. डायरेक्ट फॉर्म्युला मॅच करतोय. फक्त फॉर्म्युला अपोजिट आहे. 3/8 म्हणजे एक्सच्या जागी 3/8 आहे. हा फॉर्म्युला असा पण आहे. 1 प्लस घेतला तरी ते काय असेल? मायनस. एक्स प्लस वाय डिवाइडमध्ये 1 मायनस एक्स इंटू वाय. ते चालं ना. हां, आता 8च का कॉमन घेतला, 3 का नाही घेतला? कारण की या फॉर्म्युल्यामध्ये फिक्स आहे की इथे 1 कंपल्सरी असतो. तो 1 मायनस राहतो किंवा 1 प्लस राहतो. मग आता सांगा इथे जर 1 आणायचा असेल तर कॉमन काय घेणार? 8. एकच ऑप्शन होतं. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर नोट करायचं आहे. 8 कॅन्सल. सो आता पुढचं स्ट्रक्चर म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला आपण नोट करतो. इथे मायनसचा फॉर्म्युला, इथे प्लसचा फॉर्म्युला, हाच
प्लस मायनसच्या अकॉर्डिंग. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 5x मायनस टॅन इनवर्स ऑफ x. हा फॉर्म्युला झाला. प्लस पुढे प्लसचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स 3/8 प्लस टॅन इनवर्स ऑफ x. एक बाजूला लागल्यास इथे कोणते फॉर्म्युले यूज झाले ते दोघी फॉर्म्युले नोट करून घ्या. टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. सो झालंय. चेक करा याच्यात काही कॅन्सल होतं आहे का. ह्या ठिकाणी मायनसचा फॉर्म्युला बनला, त्या ठिकाणी प्लसचा फॉर्म्युला. कॅन्सलेशनच्या अकॉर्डिंग पाहिलं तर प्लस टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स एक्स कॅन्सल. सो बाकी फक्त हे दोन फंक्शन आहेत, यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो लास्ट स्टेप, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो टेल मी वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी. सो हे एक्सचं फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह असेल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 5xचा स्क्वेअर. बट दिस इज नॉट एक्स, दॅट्स वाय 5xचा रिडेरिव्हेटिव्ह इज 5. ठीक आहे, हा झाला त्याचा आन्सर. पुढच्या टॅन इनवर्स 3/8 ही टर्म बाकी आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा काय येईल. हां काय येईल पाहून घ्या जरा, म्हणजे जी टर्म तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. टॅन इनवर्स 3/8. 3/8 कोण आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, हेच आन्सर आहे. आन्सर काय असेल 5 डिवाइड बाय 1 प्लस 5xचा स्क्वेअर म्हणजे 25x स्क्वेअर. पुढचंही पॅटर्न यासारखंच आहे, फॉर्म्युले हेच आहे, फक्त स्ट्रक्चरमध्ये जे काही चेंजेस आहे. हे पण आता फर्स्ट टाईम आलं होतं तर लक्षात असू द्या, ह्यासारखे बरेचसे क्वेश्चन बनवता येतील किंवा विचारले गेलेत. बाकी कोणाचं आहे. हे दोघी फॉर्म्युले नोट केले एक बाजूला. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नोट करायचा. y इज इक्वल टू टॅन इनवर्स लॉग ऑफ e मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइडमध्ये लॉग ऑफ ई प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. लॉगची प्रॉपर्टी यूज करून असं स्ट्रक्चर नोट केलं आहे. क्वेश्चन नोट करा, ही प्रॉपर्टी बेसिक आहे, समजून जाईल. प्लस टॅन इनवर्स 4 प्लस लॉग ऑफ 2 लॉग ऑफ एक्स डिवाइडमध्ये 1 मायनस 4 इंटू 2 लॉग ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय, याचा आन्सर असतं टॅन इनवर्स टॅन इनवर्स एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. चेक करा दोघी ठिकाणी फॉर्म्युलेच, किंवा इथे पहिले आता हा प्लसचा तर मी प्लसचा फॉर्म्युला नोट केला आहे. पहा फॉर्म्युला बनतो आहे.
टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय आहे ना, तो डायरेक्ट मॅच करतोय. हां, इथे पण बनवू शकतोय. फक्त आता लॉग ई काय राहतो ते पाहून घ्या. लॉग ई काय असतो 1. सो हे स्ट्रक्चर आता मी असं नोट करू शकतो. टॅन इनवर्स हा झाला 1 मायनस लॉग एक्सचा स्क्वेअर डिवाइडमध्ये 1 प्लस 1 इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर. सो ह्या ठिकाणी सुद्धा मायनसचा फॉर्म्युला बनला आहे. मायनसचा जो फॉर्म्युला तो असा आहे टॅन इनवर्स एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय. चेक करा जरा कसला फॉर्म्युला आहे. एक्स आणि वाय काय घेणार ते सांगा. काय असेल याच्यामध्ये एक्स. टॅन इनवर्स एक्स कोण आहे 1 मायनस वाय, वायच्या जागी लॉग एक्स स्क्वेअर आहे डिवाइडमध्ये 1 प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. तिथं 1 मी ॲडजस्ट केला. 1 नाही होता तर 1 मल्टिप्लाय बाय लॉग एक्स स्क्वेअर सारखाच राहील. सो लॉग एक्स स्क्वेअर आला आहे. जर याच्यामध्ये पण लॉग एक्स स्क्वेअर येऊ शकतोय. सो आधीचा क्वेश्चन म्हणजे जसे 2 टर्म कॅन्सल झाले होते पण एका कॅन्सल झालेत, दोघांमध्ये एक्स आला होता म्हणून कॅन्सल झाला. चेक करा ह्याच्यात पण तसंच आहे. इथे एक प्लसचा फॉर्म्युला एक मायनसचा फॉर्म्युला आणि ही टर्म दोघांची सारखी होऊ शकते. लॉग एक्स स्क्वेअर हा पण कोण आहे लॉग एक्सचा स्क्वेअर. एक तर मग 2 लॉग एक्सला ॲज इट इज राहू द्या तर याला 2 मध्ये कन्वर्ट करून टाका, असंही केलं चालेल. किंवा मी एक स्क्वेअर नोट केलं तरी पण चालेल. म्हणजे ही पुढची टर्म मी ते अशी नोट करतो त्यासारखी, म्हणजे कॅन्सलेशन करता येईल आपल्याला. 4 प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइडमध्ये लॉगची प्रॉपर्टी यूज केली सिम्पल 1 मायनस 4 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. तर दोघी ठिकाणी फॉर्म्युले झाले आहेत. सो बाय युझिंग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोघी फॉर्म्युले एक मायनसचा एक प्लसचा आहे. फॉर्म्युला सांगा काय येईल याच्या जागी. पाय याच्या जागी काय येईल हे स्ट्रक्चर. आता फक्त एक्स आणि वायच्या जागी काय दिसतं ते नोट करतोय. टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर हे आलं आहे. टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस नेक्स्ट पार्ट टॅन इनवर्स. परत आता ह्यामध्ये फॉर्म्युला बनला आहे टॅन इनवर्स 4 प्लस टॅन इनवर्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. सेम स्ट्रक्चर आहे आधीचं जे स्ट्रक्चर होतं त्यासारखंच. सो कॅन्सलेशनमध्ये पण ही टर्म कॅन्सल झाली जी एक्सची होती सर्वात महत्त्वाची. काय बाकी राहिलं टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 4. सो डेरिव्हेटिव्ह काय दोघी पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हां. सो फायनल आन्सर इज 0. y is equal to tan inverse of 1 plus tan inverse of 4. So dy by dx derivative of both term are 0 because of constant असल्यामुळे त्याचा आन्सर 0 होतं. पुढचाही क्वेश्चन सेम पॅटर्नमध्ये आहे. फक्त पॅटर्न अंडरस्टँड करायचं आहे. हे समजलं ह्यासारखं आता काही आलं तरी पण जमलं पाहिजे. एक लक्षात असू द्या टॅन इनवर्स आला आहे इथे 2च पॉसिबिलिटी. एक तर जनरल टॅनचा डबल अँगल फॉर्म्युला किंवा हे किंवा अजून एक फॉर्म्युला असतो ट्रिपल अँगल. ट्रिपल अँगल बेस पण आपण एक क्वेश्चन सॉल्व केला होता लास्ट लेक्चरमध्ये. नोट करा.
ही स्टेप नोट करायची आहे. जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात फक्त आपण एक प्रोसेस फॉलो केली आहे. टॅन इनवर्सचा जो फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय किंवा मायनसचा फॉर्म्युला घ्या, त्यामध्ये कंपल्सरी इथे एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय असतो. हा 1 कंपल्सरी असतो. तर प्रत्येक याच्यामध्ये 1चं जे स्ट्रक्चर आहे, हा जो 1 आहे हा तो मी ऑब्टेन केला आहे. जसं आता फर्स्ट याच्यात तर ऑलरेडी दिलेला होता, फक्त एक्स मी कॉमन घेतला. पण आता असं का केलं आहे तुम्ही चेक करा जरा, एक स्टेप अंडरस्टँड करा, कॉन्सन्ट्रेट हिअर. फर्स्ट टर्म एक्स मी कॉमन घेतला आहे दोघांमध्ये, तर असं स्ट्रक्चर आलं आहे. तुम्ही विचार करा, हे डायरेक्ट मॅच होतं आहे. 1 प्लस हा फॉर्म्युला, इथे 1 प्लस असेल तर दुसरा फॉर्म्युला असा आपला एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय. तर याच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर हा फॉर्म्युला इथे काम करू शकतो आहे. याच्यात फक्त आता न्यूमॅरेटरला एक्स मायनस वाय पाहिजे, तर यालाच मी जर असं नोट केलं तरी पण चालेल. 1 प्लस एक्स ही टर्म मायनस एक्स, ते कॅन्सल झाले तर काय भेटेल पहा, हा डायरेक्ट फॉर्म्युला बनतो आहे. कसला फॉर्म्युला? टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. तसं इथे पण बनणार आहे. याच्यात पण हा ॲक्च्युली +3 होता, त्याला मी 2 नोट केला म्हणजेच 1 + 3. तर हे क्वाड्रेटिक स्ट्रक्चर आहे. याचं जर आपण फॅक्टरायझेशन फाइंड केलेत, फॅक्टर्स काय येत आहेत ते पाहून घ्या, ते नोट केले तर ते पण ॲडजस्ट होऊ शकतं आहे. क्वेश्चन सिम्पल आहे, फक्त हे पॅरामीटर तुम्हाला अंडरस्टँड करायचे आहेत. सो टेल मी, यांचे फॅक्टर नोट करूया. असे 2 नंबर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे आणि ॲडिशन 3 आहे, 3x म्हणू शकतात. सो मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे. मल्टिप्लिकेशन 1 म्हटलं तर काय 3, बोला कुठले नंबर्स असतील? हां, इथे 2 पाहिजे होता. हा फॅक्टर आहे, इथे 2. हां, मल्टिप्लिकेशन 2 पाहिजे, ॲडिशन 3 पाहिजे. 2x आणि 1 किंवा फक्त आता 2 and 1 नोट केला तरी चालेल. आता हे जे स्ट्रक्चर आलं आहे, टू आणि 1, सो यालाच आपण असं नोट करू शकतो, एक्स प्लस 2 एक्स प्लस 1. पण याच्या जागी जर हे आलं एक्स प्लस 2 एक्स प्लस 1, तर ह्यामध्ये हा फॉर्म्युला इथे जर प्लस आहे तर प्लसचा फॉर्म्युला काम करू शकतो. इथे जर प्लस आहे, सेम स्ट्रक्चर, इथे एक्स मायनस वाय पाहिजे होता. सो ह्या 1च्या जागी आपण पुढे जाऊन असं नोट करू शकतो, एक्स प्लस 2 मायनस एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. चेक करायचा आन्सर काय येईल. हा मायनसमध्ये गेला तर प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, आणि हा -1 आहे म्हणजे 2 मधनं 1 गेला तर काय बाकी राहील 1. तर सारखं स्ट्रक्चर येतं, म्हणजे हे सर्व ॲडजस्ट होणारं स्ट्रक्चर आहे. फक्त आपल्याला फॅक्टर्स काय ते नोट करून घ्यायचे. तसं आता याचे पण फॅक्टर जर पाहिले, x² + 5x, सो 3 आणि 2 त्याचे फॅक्टर्स येऊ शकतात. असे 2 नंबर्स ज्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आहे, ॲडिशन 5 आहे. सो 3 2 मल्टिप्लिकेशन 6 ॲडिशन, म्हणजे याला जाता असं नोट करता येईल x + 3 x + 2. म्हणजे याच्या जागी x + 3 x + 2 जर घेतला तर याच्यात सेम प्रोसेस करणार, x + 3 मायनस x + 2, तो 1च आहे. जर मायनसमध्ये पाठवला तर इथे बरोबर 1 बाकी राहतो, जो आधीच्या याच्यात होता. म्हणजे डायरेक्टली प्रत्येक ठिकाणी हा फॉर्म्युला काम करतो आहे. सो पहिले हे फॅक्टर्स एक बाजूला नोट करून घ्यायचे आहेत, हे नोट करा.
पुढच्या स्टेपमध्ये y इज इक्वल टू टॅन इनवर्स. इथे 1 होता, तर आता फॉर्म्युल्यासारखं सर्व स्ट्रक्चर बनवून टाकू प्रत्येक याच्यामध्ये. सो हा झाला 1 प्लस एक्स मल्टिप्लाय बाय 1 प्लस एक्स. सेम थिंग 1 प्लस एक्स मायनस एक्स. हा आहे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला. प्लस सेम थिंग टॅन इनवर्स. फक्त आता इथे याचे फॅक्टर काय असतील ते मी एक बाजूला नोट करून घेतलेत, त्याच्यानुसार डायरेक्ट ॲडजस्टमेंट करतो आपण. आपलं इक्वेशन हे होतं, त्याचे फॅक्टर आहेत, तर याच्यानुसार हे नोट करता येईल. 1 प्लस एक्स प्लस 2 एक्स प्लस 1. इथे असेल एक्स प्लस 2 मायनस एक्स प्लस 1. जर तुम्ही याचं सोल्युशन केलं तर 1च भेटेल. हा मायनसमध्ये पाठवलं तर प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, 2 मायनस 1 केला तर 1च आहे. म्हणजे सेम स्ट्रक्चर आहे, फक्त डायरेक्ट फॉर्म्युलेला मॅच करता आलं पाहिजे. टॅन इनवर्स लास्ट पॅरामीटर 1 प्लस एक्स प्लस 3 एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 मायनस एक्स प्लस 2. प्रत्येक याच्यामध्ये हा फॉर्म्युला बनला आहे. सो फक्त आता फॉर्म्युला नोट करा. बरेचसे एलिमेंट सारखे भेटतील, ते कॅन्सल झाले तर लास्टला फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला लागणार आहे. आणि डेरिव्हेटिव्ह पण कसला पाहिजे, वाय डॅश ऑफ 0, म्हणजे 0 प्लेस करायचा आहे. हे आता पाहिल्यानंतर लक्षात येईल. स्टार्टिंगला थोडंसं वेगळं स्ट्रक्चर दिसत होतं, पण फॅक्टरायझेशन करून हे स्ट्रक्चर आलं आहे. सो हा सांगा कसला फॉर्म्युला आहे, काय नोट करणार याला. फॉर्म्युला समोर आहे, याच्यानुसार याला आपण असं नोट करतो. तर ही टर्म काय असेल मग, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा झाला फर्स्ट पार्ट, फर्स्ट फॉर्म्युला. फर्स्ट टर्मला अप्लाय केलं. सेकंड टर्ममध्ये पण सेम, टॅन इनवर्स एक्स प्लस 2 मायनस टॅन इनवर्स एक्स प्लस 1. आणि लास्ट पार्ट प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस 3 मायनस टॅन इनवर्स एक्स प्लस 2. प्रत्येक याच्यामध्ये फॉर्म्युला बनला आहे. आता चेक करा, काही टर्म जर सेम असतील तर कॅन्सल होऊ शकतात. सो मोस्टली प्लस मायनसचा आपण विचार करूया. पण ही टर्म टॅन इनवर्स एक्स प्लस 1 मायनसमध्ये आहे, तीच इथे प्लसमध्ये आहे. सो हे काय झाले, कॅन्सल. अजून एक पॅरामीटर आहे जो कॅन्सल होऊ शकतो. लास्टमध्ये मायनस टॅन इनवर्स एक्स प्लस 2 आहे आणि ते प्लस आहे, हे दोघी पण कॅन्सल. रिमेनिंग काय, मायनस टॅन इनवर्स एक्स आणि टॅन इनवर्स एक्स प्लस 3, ह्या 2 टर्म बाकी आहेत. एवढं कंप्लीट करा, लास्ट याच्यात आपल्याला आन्सर भेटून जाईल. सर्वांमध्ये हा फॉर्म्युला काम करतोय. इथे जागा नसल्यामुळे पुढचा पार्ट मी इथे नोट केला आहे. वाय इज इक्वल टू, ही टर्म मायनस आहे ती प्लस आहे. पहिले प्लसची टर्म नोट केली तर टॅन इनवर्स एक्स प्लस 3 आणि हा आहे मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह आहे डी वाय बाय डी एक्स. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागी आहे एक्स प्लस 3चा ब्रॅकेट स्क्वेअर, बट हा एक्स नसल्यामुळे त्याचा रीडेरिव्हेटिव्ह इज 1. एक्स प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल. मायनस टॅन इनवर्स एक्स म्हटलं तर 1/1 प्लस एक्स. हे आपला आन्सर आहे, बट आता त्यांनी विचारलं आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0. हे विचारलं आहे. सो एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, त्याच्या बेसवर आन्सर काय असेल ते आपल्याला पाहायचं आहे.
सो dy बाय dx x इज इक्वल टू 0. सॉल्व करा, काय आन्सर येतं आहे. लास्ट एक स्टेप लागणार आहे. जर 0 प्लेस केला तर इथे असेल 1/1 प्लस 0 प्लस 3चा स्क्वेअर, म्हणजेच तो 9 असणार आहे. मायनस 1/1 प्लस 0चा स्क्वेअर, सो हा झाला 1/1 प्लस 9 मायनस 1. सो 1/10 मायनस 1. तर 10 जर या साईडला शिफ्ट केला तर 1 मायनस 10 इज अ मायनस 9/10 फायनल आन्सर असेल. फायनल आन्सर आहे मायनस 9/10. ठीक आहे, हे सर्व क्वेश्चन सबस्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग होते. पुढचे आता जनरल क्वेश्चन आहे बट इम्पॉर्टंट आहे. हे स्ट्रक्चर अंडरस्टँड करा. असं जर आलं तर आता तुमच्या क्वेश्चनमध्ये ॲक्च्युली तुमच्या एक्झाममध्ये असं होऊ शकतं आहे की एकच पार्ट हा दिलेला असेल, दुसरा काहीतरी वेगळा असेल आधीच्या क्वेश्चनमधला. मग ते मॅच करता आलं पाहिजे, कारण की टॅन इनवर्सचं स्ट्रक्चर काय काय पॉसिबिलिटी त्या सर्व आपण पाहिल्या आहेत. हा एक क्वेश्चन टॅन इनवरचा ऑलरेडी आपण सॉल्व केला होता. हा जर पाहिला तर ट्रिपल अँगल फॉर्म्युला त्याच्यात मॅच करत होता 4:1च्या अकॉर्डिंग. तर हे सर्व पॉसिबिलिटीज आहे. पुढचा क्वेश्चन नोट करा. हे फक्त लक्ष द्या, बाहेर नका लागू. नेक्स्ट क्वेश्चन, f of x आहे 3⁻x, g of x 4⁻x. हे दोन फंक्शन गिवन आहेत आणि आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे त्या इक्वेशनचं. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. f of x g of x दिलेला आहे आणि विचारलं काय f डॅश ऑफ 0 g डॅश ऑफ 0 हे कधी येईल आन्सर. f डॅश ऑफ 0 म्हणजेच काय, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि 0 प्लेस केला, ते त्याच्या जागी नंबरमध्ये प्लेस करणार. सो याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतोय. f डॅश ऑफ x सांगा काय येईल. 3⁻x चा डेरिव्हेटिव्ह 3⁻x log ऑफ 3. मग आपल्याला f डॅश ऑफ 0 लागणार आहे. सो 3⁻0 log ऑफ 3, 3⁻0 इज 1, म्हणजे f डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू किती येते, log 3. हे झालं. सिमिलरली ते पण सारखंच आहे. g डॅश ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह 4⁻x log 4, g डॅश ऑफ 0 4⁻0 log 4.
सो जी डॅश ऑफ 0 हा आहे लॉग 4. ठीक आहे, आपण व्हॅल्यूज फाइंड करून घेतल्या आहेत. सो फायनल डायरेक्ट इक्वेशनमध्ये व्हॅल्यू प्लेस केल्या तर आन्सर भेटून जाईल. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला त्यांनी विचारलं आहे एफ डॅश ऑफ 0 मायनस जी डॅश ऑफ 0 डिवाइडमध्ये 1 प्लस एफ डॅश ऑफ 0 जी डॅश ऑफ 0. जर याला पाहिजे तर आपण फॉर्म्युल्यासारखं पण बाहेर टॅन वगैरे नाही, पण तसं स्ट्रक्चर त्यांनी बनवलेलं आहे. नाव बस यांच्या व्हॅल्यू प्लेस करून टाकायच्या आहेत फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. प्रत्येकाचा आन्सर आला आहे. एफ ऑफ 0 आलेला आहे लॉग 3 मायनस लॉग 4 1 प्लस लॉग 3 इंटू लॉग 4. सांगा कोणता ऑप्शन मॅच करतं आहे. लॉग ए मायनस लॉग बी फॉर्म्युला आपल्याकडं काय असतो, लॉग ए अपॉन बी. हां, याचा काही फॉर्म्युला आहे का, लॉग ए इंटू लॉग बी. अशी कोणतीच प्रॉपर्टी नाही. लॉग ए प्लस लॉग बी असतो, लॉग ए मायनस लॉग बी राहतो. हे मॅच करतं आहे. मग याच्यानंतर फक्त एकच स्टेप येईल, लॉग 3/4 डिवाइडमध्ये सर्व सेम. पुढचा क्वेश्चन नोट करा. ही PDF भेटून जाईल जर बाकी असेल तर. ठीक आहे, क्वेश्चन नोट झाला असेल तर हे स्टार्टिंगचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. काय सांगितलं आहे, इफ जी इज अ इनवर्स ऑफ एफ, म्हणजे जो जी ऑफ फंक्शन आहे, जी ऑफ एक्स म्हणू शकता तुम्ही त्याला, तो इनवर्स ऑफ एक्स आहे. म्हणजे जी इज अ इनवर्स ऑफ एक्सला असं नोट करता येईल, जी ऑफ एक्स इज अ इनवर्स ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ एक्स हे दिलेलं आपल्याला. जी ऑफ एक्स, जी इज अ इनवर्स ऑफ एक्स, जी फंक्शन हा एक्सचा इन्व्हर्स आहे, एफचा इन्व्हर्स आहे, तर तेच नोट केलेलं आहे. याला सॉल्व करून तुम्हाला आता आन्सर भेटणार आहे. सो आता ज्यावेळेस आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे तर त्याच्यात जी डॅश लागणार आहे. पण डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आणि इन्व्हर्स वेगळा आहे, दिसायला थोडेसे सारखे दिसतात, पण हा जनरल इन्व्हर्स आहे. आता याच्यात थोडंसं लॉजिकल विचार करा. जर मी याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे जी डॅश ऑफ एक्स. सांगा एफ इनवरचा डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत पाहिला का असा डायरेक्ट? एफ इनवरचा अजूनपर्यंत डेरिव्हेटिव्ह आपण घेतला नाही किंवा तो डायरेक्ट घेता येतच नाही इनवरचा. इथे जर असं काही राहिलं असतं, समजून घ्या साईन इनवर्स, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 - x².
एफ ऑफ जी ऑफ एक्सचा पॉसिबल आहे, पण याचा असा डायरेक्ट डॅश फॉर्मॅटमध्ये नोट नाही करता येणार. मग आता याच्यासाठी एक सिम्पल ऑप्शन आहे, डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट पॉसिबल नाही तर हा इन्व्हर्स मी पहिले कॅन्सल करतो आहे. जर याला कॅन्सल करायचं असेल तर सिम्पल एक प्रोसेस करता येईल, टेकिंग बोथ साईड, फंक्शन एफ आपण बोथ साईडमध्ये प्लेस करतो. जर असं घेतलं तर हा काय झाला, आता हा झाला कंपोजिट एफ ऑफ जीचं फंक्शन. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहीत आहे. सो पुढच्या स्टेपमध्ये ती टर्म आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट होत नाही आहे, तर त्याच्यात बोथ साईडमध्ये आपण फंक्शन अप्लाय करतो आहे. एफच का अप्लाय करणार, कारण की हा नको आहे. बोथ साईडमध्ये आपण एफ ऑफ एक्सचं फंक्शन अप्लाय केलं आहे. दोघी साईडमध्ये ॲडजस्ट करता येतं. हे करण्याचं रिझन हे काय झाले, एफ आणि एफ इन्व्हर्स, हा एफ इन्व्हर्स आहे, एफ आणि एफ इन्व्हर्स कॅन्सल. हे आपण क्लास 11 फंक्शन चॅप्टरमध्ये इन्व्हर्स फंक्शन असेच फाइंड करूया. त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर ह्याच प्रोसेसने आपण ती क्वेश्चन सॉल्व केलेले होते. सो आता रिमेनिंग काय राहिलं आहे, एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो याचा आता डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, एफ डॅश ऑफ एक्स, बट हा एक्स नसल्यामुळे याचा रिडेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. पण हे आलेलं आहे. फायनली आपल्याला विचारलं काय आहे, जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एफ इनवर्स एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे. प्रोसेस समजून घ्या. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पॉसिबल नाही होता. हा एफ इनवर्स कॅन्सल करण्यासाठी मी टेकिंग एफ फंक्शन ऑन बोथ साईड घेतलं आहे. ते घेतल्यामुळे फंक्शन आणि एफ इनवर्स कॅन्सल झाला. इनवर्स आहे ना, इनवर्सच्यानुसार हे दोघी कॅन्सल होतात. मग आता बाकी राहिला एक्स, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो एफ डॅश ऑफ एक्स, बट हा एक्स नसल्यामुळे त्याचा रिडेरिव्हेटिव्ह, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि आपल्याला रिक्वायर्ड एफ डॅश ऑफ जी होता, जी डॅश ऑफ एक्स होता, तर ही टर्म मी डिवाईड केली. हे आपला आन्सर आहे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग आहे का, नाही आहे. मग आता त्यांनी अजून एक टर्म दिलेली आहे, पण ही टर्म दिली ना क्वेश्चनमध्ये. थोडंसं ऑब्झर्वेशन करा, आता लक्ष द्यायचं आहे. याच्या जागी आपल्याला हे यूज करायचं आहे. क्वेश्चनमध्ये ही टर्म गिवन आहे. सिन्स एफ डॅश ऑफ एक्स ह्याची व्हॅल्यू आहे 1/1 + x². पण आता हे बेसिक रूल आहे. जर मी इथे 2 घेतला तर इथे पण काय येईल, 2चा स्क्वेअर होऊन जाईल. सो आता आपल्याला रिक्वायर्ड काय, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, कारण की ऑप्शनमध्ये ॲज इट इज नाही आहे. पण एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, एफ डॅश ऑफ. जर मी जी ऑफ एक्स घेतला तर इथे काय असेल ते सांगा. कायचे इथे 2 घेतला तर इथे 2 येईल. जर जी ऑफ एक्स घेतला तर काय येईल, 1/1 + जी ऑफ एक्स याचा स्क्वेअर. हे आपण पुट करतोय या इक्वेशनमध्ये, पुट इनटू इक्वेशन 1. सो डायरेक्ट आन्सर भेटून जाईल. इक्वेशन 1 मध्ये जी डॅश ऑफ एक्स 1/, याच्या जागी इथे क्यूब आहे. सो याच्या जागी फक्त हे फंक्शन रिप्लेस करतोय 1. पहा आता 1/, हे फंक्शन म्हटलं तर हे ऑलरेडी 1/, मध्ये 1/1 + जी ऑफ एक्स याचा क्यूब. सो हा मेन डिवाइडचा पार्ट आहे, म्हणजे ही टर्म न्यूमॅरेटरला शिफ्ट होऊन जाईल. सो न्यूमॅरेटरला शिफ्ट झाली तर जी डॅश ऑफ एक्स याचा आन्सर भेटतंय 1 + जी ऑफ एक्स याचा क्यूब. कोणता ऑप्शन आहे, हां
ह्या फॉर्मॅटमध्ये पण क्वेश्चन असू शकतात. थोडंसं लॉजिकली विचार करा. एक टर्म फक्त आपल्याला यूज करायची होती. कोणाचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट पॉसिबल नाही तेवढं लक्षात राहू द्या. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट येत नाही असं फंक्शन, याला नेहमी आपण कॅन्सलेशन करतो. म्हणजे यासारखं कुठलंही पॅटर्न आलं तर ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. सो या काही पॅटर्नचे क्वेश्चन्स आहे, हे ऑलरेडी आपण पाहिले होते. तर ऑब्झर्वेशन करा. इन्फिनिटी जी टर्म रिपीट होती तिला परत क्वेश्चनमध्ये नोट करावं लागतं. नोट करा. सो ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहे ह्याच्यात रेग्युलरमध्ये आपण हे क्वेश्चन बरेचसे सॉल्व केले. काय रिपीट होतं ते सांगा. साइन एक्स रेस टू जो परत हा जो पार्ट आहे साइन एक्स रेस टू साइन एक्स हे कंटिन्युअस आहे अप टू इन्फिनिटी. तर हा जो पार्ट आहे त्यालाच मी परत वाय पण म्हणू शकतो. हा वायच आहे. म्हणजे या क्वेश्चनला काय नोट करता येईल. वाय इज इक्वल टू जी टर्म रिपीट होती आहे, जी रिकरिंग आहे तिला एक वेळेस नोट करायचं आणि त्याच्या पुढे डायरेक्टली क्वेश्चनच रिपीट होतं असं दाखवता येतं. सो वाय साइन एक्स रेस टू वाय हा तो पॅटर्न आहे. पाहून घ्या ना. ह्या वायच्या जागी हाच वाय ना, ह्या वायच्या जागी मी हा पार्ट परत आणला. सो हाच आपला क्वेश्चन आहे. जो पार्ट रिपीट होतोय त्याला नोट करावं लागतं. ठीक आहे. समजण्यासाठी हाही मला एक वेळेस सांगून द्या. काय नोट करणार म्हणजे व्यवस्थित. वाय इज इक्वल टू अंडर रूट बोला एक्स मायनस साइन एक्स जी टर्म आहे ती ॲज इट इज नोट केली प्लस. हां तुम्ही ऑब्झर्वेशन करा. फक्त हा पार्ट जर तुम्ही पाहिला तर हा परत क्वेश्चनच आहे. तीच टर्म परत रिपीट होती म्हणजे याच्यात काय नोट करणार प्लस वाय. याच्यात y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हा पार्ट ऑब्झर्वेशन करा. प्लस 1 घेतला आहे हा परत आपला क्वेश्चन आहे. म्हणजेच काय येईल प्लस 1 डिवाइड बाय वाय. बस याच्या अकॉर्डिंग आन्सर आले पाहिजे. चला सॉल्व करायचं आहे. सो आता ह्या टाईपमध्ये लॉगरिथमिक फंक्शन पण बनत आहेत. सो आता साइन रेस टू म्हणजे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आला तर याचा कुठलाही आपल्याकडं फॉर्म्युला नाही. हा वाय स्टार्टिंगला आला तरच याचा आन्सर येऊ शकते. काय करणार मग याच्यात टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सो हे स्ट्रक्चर आहे. log y is equal to y log of sin x. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. करा सॉल्व. प्रॉपर्टी यूज केली. सो हे स्ट्रक्चर असं होतं. लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हा वाय मी स्टार्टिंगला नोट केला आहे. सो डिफरन्शिएशन विथ रेस्पेक्ट टू एक्स. आवाज यायला नको फक्त, काही स्टुडंट बोलत आहेत. सो आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/y dy by dx. इथे u into v चा रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज
लॉग ऑफ साईनचा डेरिव्हेटिव्ह 1/sin आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजेच तो कॉट होऊन जाईल, प्लस सेकंड टर्म लॉग ऑफ साईन ॲज इट इज आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ज्यावेळेस dy/dxच्या 2 or more than 2 टर्म्स आल्या असतील, पाहून घ्या जरा. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. सो dy/dxच्या 2 टर्म आल्या आहेत, तर ही टर्म ह्या साईडला शिफ्ट करणार, dy/dx कॉमन घेणार, मग ते पॉसिबल आहे. सो 1/y dy/dx माइनस लॉग ऑफ साइन x dy/dx इज इक्वल टू बाकी राहतोय y कॉस अपॉन साइन इज अ कॉट. सो आन्सरमध्ये पहा कॉट पण आलेला आहे. लास्ट स्टेप dy/dx कॉमन, इथे बाकी राहतो 1/y लॉग ऑफ साइन x इज इक्वल टू y कॉट ऑफ x. बस ही टर्म डिवाइड करून टाका, हेच आपला आन्सर आहे. डिवाइड करण्याच्या आधी याला मल्टिप्लाय करून टाकू, म्हणजे एक स्टेप कमी होऊन जाईल. सो हे स्ट्रक्चर आता असं नोट करू शकतो आपण, 1 - y लॉग ऑफ साइन x डिवाइड मध्ये y इज इक्वल टू y कॉट x. सो हा y इथे आता मल्टिप्लाय होऊन जाईल, म्हणजे y² होऊन जाईल आणि ही टर्म डिवाइड. तर ऑप्शन ए मॅच होतं आहे. dy/dx इज इक्वल टू y² कॉट ऑफ x डिवाइड मध्ये 1 - y लॉग ऑफ साइन x. पुढचा क्वेश्चन सारखाच आहे, ट्राय करा. 2 स्टेपमध्ये आन्सर येतील. ही प्रोसेस फक्त आता याच्यात अजून पुढे जाऊन कमी स्टेपमध्ये आन्सर येतील. फक्त हे लक्षात राहू द्या, हे कधी यूज होतं, क्वेश्चन परत कधी येतो, अप टू ही कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे. इन्फिनिटी काही ठिकाणी फक्त डॉट दिले असेल तरी पण ह्याच वेळी सॉल्व करावं लागतं. डॉट म्हणजेच काय, ते कंटिन्युअस आहे. नोट करा. सो ऑलरेडी आत्ताच आपण डिस्कस केलं, तर याच्या अकॉर्डिंग आन्सर झालं पाहिजे. ही टर्म रिपीट होते. काही बाकी असेल आधीचं तर ते PDF फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल. या क्वेश्चनमध्ये हा आपला क्वेश्चन आहे, जो हा पार्ट रिपीट करतोय परत. सो याच्या अकॉर्डिंग हे नोट केलं होतं. आता याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूटमध्येच राहतो, 1/2√x. आन्सरमध्ये स्क्वेअर रूट दिसत नाही, तर पहिले स्क्वेअर रूटला कॅन्सल करणार. कॅन्सल करायचं असेल तर स्क्वेअरिंग ऑन. सो हा झाला y², x मायनस साइन x प्लस y. सो आता याच्या अकॉर्डिंग आपण सोल्युशन करू शकतो आहे. x मायनस सेम स्ट्रक्चर, फक्त आता स्क्वेअर रूट कॅन्सल झाला आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. याला तुम्ही ब्रॅकेट दिला नाही दिला सारखंच आहे ते. सो डिफरन्शिएशन विथ रेस्पेक्ट टू x dy/dx पाहिजे होतं आपल्याला. सो y² चा डेरिव्हेटिव्ह आहे 2y
डी वाय बाय डी एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्लस हा परत डी वाय बाय डी एक्स. सो आता डी वाय बाय डी एक्सच्या 2 टर्म्स असतील तर ही टर्म ह्या साईडला आणल्यानंतर कॉमन घेणार. सो डायरेक्ट कॉमन घेतोय मी. कॉमन घेतलं तर काय बाकी राहील सांगा याच्यात. इथे 2y आणि इथे बोला -1 इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स. हेच आपला आन्सर आहे. डी वाय बाय डी एक्स ही टर्म प्लस होती, या साईडला मायनस झाली, कॉमन घेतल्यानंतर 1 बाकी राहिला. 1 मायनस कॉस ऑफ एक्स डिवाइडमध्ये 2y मायनस 1. क्वेश्चन नोट करा. नेक्स्ट हे संपणार आहे आता, लास्ट चाललंय. व्यवस्थित जसं दिलंय ॲज इट इज ड्रॉ करा. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस पुढचा पार्ट आहे 1 परत क्वेश्चन रिपीट झाला आहे म्हणून त्याला आपण नोट केला 1/y. हा पार्ट रिपीट होतो आहे. सो यालाच मी जर बाजूला नोट केला तर तो क्वेश्चनच आहे. मी याच्या जागी हा पार्ट नोट केला तरी पण क्वेश्चनच आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1/y. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू y प्लस 1 डिवाइड बाय y. मल्टिप्लाय करून घेतला तर हा झाला y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू 1. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे +1. बस याचा डेरिव्हेटिव्ह आन्सर असलं पाहिजे. तर ट्राय करा. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2y dy बाय डी एक्स. इथे जर आता डिफरन्शिएशन घ्यायचं असेल तर u इंटू व्हीचा रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज अ 2x प्लस 1 आहे 1चा डेरिव्हेटिव्ह 0. सो परत सेम dy बाय डी एक्सच्या टर्म्स आल्या आहेत. सो 2y dy बाय डी एक्स मायनस एक्स स्क्वेअर dy बाय डी एक्स इज इक्वल टू 2xy. dy बाय डी एक्स कॉमन 2y मायनस एक्स स्क्वेअर 2xy. हेच आपला आन्सर आहे. डिवाइड करून टाकलं तर 2y एक्स स्क्वेअर 2xy. यासारखा एक क्वेश्चन प्रॅक्टिससाठी नोट करून घ्यायचा आहे. आवाज यायला नको. ठीक आहे. क्वेश्चन नोट करताना लक्ष द्या. हा जो ब्रॅकेट आहे तो ॲक्च्युली रेक्टिफिकेशनमध्ये म्हणजेच तो ब्रॅकेट नोट करण्याची गरज नाही. पण असं स्ट्रक्चर येते एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय अप टू इन्फिनिटी. आणि याच्यात जर तुम्हाला क्वेश्चनचं स्ट्रक्चर सॉल्व करायचं तर ई रेस टू वाय प्लस रिपीट काय होतो आहे
वाय रिपीट होतो का एक्स रिपीट होतो आहे? हां इथे पहा हा एक्स आहे ना आपला क्वेश्चन, म्हणजे इथे काय येईल एक्स. सो हा जो पार्ट आहे टेकिंग लॉगच्या बेसवर सॉल्व करणार. लॉग घेतला तर हा झाला लॉग एक्स, हा झाला वाय प्लस एक्स लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, बस याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे.